खासदार रजनी पाटील मस्साजोगमध्ये दाखल झाले आहेत। सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट त्यांनी घेतलेली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 6 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि त्यानंतर रजनी साधलाय काय मागणी त्यांची आता आहे? त्यांची मागणी आहे की हा न्याय मिळाला पाहिजे संतोष देशमुख आणि त्यांच्या परिवाराला, आणि त्यांचीच नाही तर आमच्या सगळ्यांचीच ही मागणी आहे। कारण ज्या पद्धतीने एक पूर्ण गाव आज शोकमग्न दिसतंय, त्यांचा परिवार फक्त त्यांचं घर नव्हतं, सगळं गाव त्यांचा परिवार होता आणि सगळ्यांच्या सुखादुःखामध्ये ते सामील होत होते। मला वाटतं ज्या निगृढ पद्धतीने त्यांची हत्या झालेली आहे त्या हत्येचा कुठेतरी छडा लागला पाहिजे, पोलिसांनी अजून सक्रिय झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तपास लवकरात लवकर तपास करून SIT बसवता आली पाहिजे। मला असं वाटतं की आता उद्या शपथविधी झाल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री जे कोणी होतील त्या सगळ्यांनी ह्याच्यामध्ये न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे। कारण ह्याचे पडसाद फक्त बीड जिल्ह्यातच नव्हे, काल बीड जिल्ह्यात आपण बघितलं सगळं कडकडीत बंद झाला, पण पुण्यामध्ये, सोलापूरमध्ये, रायगडमध्ये, अलिबागमध्ये सगळीकडे हे पडसाद उमटलेले आहेत आणि हा कुठेतरी अन्याय